आणि शेवटच्या श्लोकात भगवंत सांगतात एवं बुद्धे परम बुद्ध्वा. भगवद्गीता अध्याय 3, नाव आहे कर्मयोग. हे कसं समजून घ्यायचं, एक छोटीशी कथा सांगतो. एका आश्रमामध्ये एक सीनियर आणि एक ज्युनियर असे दोन साधू असतात. एकदा ते दोघं नदी क्रॉस करत असताना तिथे एक वृद्ध महिला त्यांना भेटते आणि ही वृद्ध महिला त्यांना म्हणते की मला तुम्ही या नदीला पार करून देऊ शकता का. त्यावेळेला तो सीनियर साधू म्हणतो हो नक्कीच करून देऊ शकतो आणि त्या महिलेला पाठीवर घेऊन तो साधू नदी पार करून देतो. आणि थोड्या वेळाने ते दोघंही साधू पुढे जातात. पण हा जो ज्युनियर साधू असतो त्याच्या मनात एकच चाललेलं आहे की ह्या साधूने असं का केलं, ह्या साधूने असं का केलं. आणि त्यावेळेला न राहवलं गेल्यामुळे तो त्याला विचारतो की तुम्ही असं का केलं. त्यावेळेला ते सीनियर साधू त्याला म्हणतात की अरे मी त्या स्त्रीला कधीच सोडून दिलं, तू अजूनही मनात घेऊन तिला चाललेला आहेस. बऱ्याच वेळेला आयुष्यात आपण असंच करतो. खरं वैराग्य बाहेर नाही, आत आहे. आणि आपण स्वार्थाकडून निस्वार्थाकडे कसे जाऊ शकतो हे आपल्याला अध्याय 3 शिकवतं. म्हणून अध्याय 3 वाचायला विसरू नका, कारण ह्यात सगळ्यात मोठा शत्रू काम, मग ती स्त्री पुरुष आकर्षण असो किंवा मान सन्मान पद प्रतिष्ठेची इच्छा असो, या भावनेवर विजय कसा प्राप्त करावा हे अध्याय 3 आपल्याला शिकवतं. आणि शेवटच्या श्लोकात भगवंत सांगतात एवं बुद्धे परम बुद्ध्वा. आपल्याकडे जर आध्यात्मिक ज्ञान असेल जे कृष्ण भक्तीवर आधारित आहे, ज्याने आपली बुद्धी तीक्ष्ण होईल, तर ह्या काम भावनेला हाताळणं आपल्यासाठी सहज शक्य होऊ शकतं. हरे कृष्ण.